लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऋषभचं लग्न होणार आहे आणि त्यामुळे रेश्मा एकदम अस्वस्थ झालेली आहे. रेश्मा आता होणाऱ्या नवरीच्याच अंगावर गेलेली असते. हा माझा नवरा आहे आणि तू त्याच्याशी लग्न करायला कसं काय तयार झालेली आहेस? असं म्हणून ती अक्षरशः त्या नवरीला ढकलून देते. बिचारी नवरी एकदम खाली सोफ्यावर पडते आणि जेव्हा तिच्या चेहऱ्याकडं पाहिलं जातं, तेव्हा मात्र सर्वांना मोठा धक्काच बसलेला आहे. कारण ती नवरी म्हणजे एका मुलाला नवरीचे कपडे घातलेले आहेत आणि त्याचा चेहरा पाहून रेश्माला मात्र चांगलाच धक्का बसलेला आहे. असल्या मुलीशी हा कसं काय लग्न करायला लागलाय असा प्रश्न तिला पडतो आणि एका क्षणात तिला समजतं की हे सगळं नाटक आहे. आणि हे रुक्मिणीला देखील समजलंय की आता ही नवरी म्हणजे एक मुलगा आहे, त्यालाच कपडे घातलेले होते. म्हणजे हे सगळं चाललेलं नाटक सिंधूने केलेलं होतं आणि रेश्मा आणि ऋषभ यांना एकत्र आणण्यासाठी ते केलं होतं. ही गोष्ट आता रुक्मिणीच्या सुद्धा स्पष्टपणे लक्षात आलेली आहे. रेश्मा या सर्व गोष्टीकडे पाहून आता खजील झालेली आहे. तिला समजलंय की आपलं नक्की काय चुकलेलं आहे. नवरीच्या वेशातील व्यक्ती मात्र आता रत्नपारखीच्या घरातून धावत पळत निघून जाते आणि राघव वकिलांना देखील म्हणतो, थँक तुम्ही आल्याबद्दल. आता तुमचं काम झालेलं आहे. तेव्हा रेश्माने सर्व कागदपत्र तपासून पाहत आहे. त्यामध्ये एकही कागदपत्र नाही. सर्व कोरी कागद आहेत हे पाहिल्यानंतर आता तिला स्पष्ट कळलंय की हे सगळं सिंधूने केलेलं आहे. तेव्हा ती सिंधूच्या समोर जाते आणि तिला म्हणते, "हे सगळं तू केलं आहेस ना? का असं माझ्या भावनांशी खेळते?" तेव्हा सिंधू म्हणते, "याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. तुला किती समजावून सांगितलं तरी त्याचं प्रेम कळत नव्हतं. पण आता तुला त्याचं प्रेम कळालं आणि माझा सगळा प्लॅन आता सक्सेस झालेला आहे." तेव्हा ऋतुजा म्हणते, "हे सगळं आम्ही मिळून केलेलं होतं. सर्वजण या प्लॅनमध्ये आहेत हे आता रेश्माला समजलेलं आहे." ऋषभ देखील खुश आहे. ऋतुजा रेश्माला सांगते की आम्ही सगळ्यांनी हा प्लॅन केला, त्यामुळंच तुला तुझी चूक समजली. रेश्माला खरोखरच तिची चूक समजलेली आहे. रेश्मा आता ऋषभच्या समोर जाते आणि म्हणते, "तू देखील या प्लॅनमध्ये होतास ना? तुला देखील माझ्या भावनांचं काही वाटलं नाही ना? तुला असं थोडंसुद्धा वाटलं नाही का की मला या गोष्टीचा त्रास होऊ शकतोय?" ऋषभ तिच्या जवळ असतो आणि तो तिला सॉरी म्हणतो. "खरंच मला तुला त्रास होतोय हे अजिबात बघवत नव्हतं, पण आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं होतं आणि तुला जर खूप त्रास झाला असेल तर त्याबद्दल अजून एकदा माफी मागायला मी तयार आहे. नव्हे आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या चुकांची मी पुन्हा एकदा माफी मागायला तयार आहे." असं म्हणून ऋषभने रेश्माच्या समोर हात जोडलेले आहेत. ऋषभचे डोळे पाणावलेले असतात. रेश्मा त्याचे जोडलेले हात पकडते आणि म्हणते, "ह्या गोष्टीची काही गरज नाहीये." रेश्माच्या देखील डोळ्यातून पाणी येत असतं. आता ऋतुजा रेश्माला म्हणते, "तू त्याला अशी सहजासहजी माफ करू नको. मग तो अशा चुका करेल. त्याला ना अजून 100 उठाबशा काढायला लाव." ऋतुजाचं बोलणं ऋषभने ऐकलेलं असतं आणि तो म्हणतो, "ठीक आहे." तो कानाला हात धरतो आणि "तू म्हणशील तेवढ्या उठाबशा काढायला मी तयार आहे," असं तो रेश्माला म्हणतो. रेश्मा मात्र त्याला अजिबात उठाबशा काढायच्या नाही असं सांगते. "तू फक्त माझा आहे आणि मी फक्त तुझे आहे," असं म्हणून ती ऋषभला जवळ घेते. तर ऋषभ देखील तिला आपल्या स्वतःच्या मिठीत घेतो. ऋषभ आणि रेश्मा हे आता कायमचे एकत्र आलेले आहेत. सिंधूचा प्लॅन वर्क झालेला आहे आणि त्या गोष्टीचा खूप आनंद राजश्रीला झालेला आहे. "सिंधू तू जे बोलते ते करून दाखवते," असं ती सर्वांसमोर म्हणते. आणि आता रुक्मिणी मात्र चांगलीच तोंडावर पडलेली आहे. रुक्मिणीला आता राघव आणि सिंधूच्या लग्नाला हिरवा झेंडा दाखवल्याशिवाय पर्याय नाहीये आणि मधूने देखील तोच प्रश्न आता तिला विचारलेला आहे. ती म्हणते, "आता सिंधूने सगळं काही करून दाखवलेलं आहे म्हणल्यानंतर सिंधू आणि राघवच्या लग्नाला तुम्ही परवानगी द्यायला पाहिजे." आणि रुक्मिणीने त्या लग्नाला परवानगी दिली आहे. तर सिंधू मधूच्या जवळ येते आणि म्हणते, "आता तू देखील आपलं एक महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे." मधूला समजलंय की कोणतं महत्त्वाचं काम. त्यानंतर सिंधू गोदाक्काला बोलायला गेलेली आहे. ती अगदी धावत पळतच गोदाक्काकडे जाते आणि जाऊन गोदाक्काला एकदम कडकडून मिठी मारते आणि म्हणते की माझा एक प्लॅन अगदी व्यवस्थितपणे सक्सेस झालेला आहे. आज मी ऋषभ आणि रेश्मा यांना एकत्र आणलेलं आहे आणि त्यामुळे आता आपला पुढचा रस्ता क्लिअर झालेला आहे. तेव्हा गोदा म्हणते, "तुझं आणि
आता फौजदारचं लग्नसुद्धा असंच पार पाडावं अशी माझी इच्छा आहे. देवाने माझी ही प्रार्थना ऐकावी असं म्हणून तिने एकविरी आईला हात देखील जोडलेले असतात. तेव्हा सिंधू म्हणते, की हे स्वप्न आता थोडं पुढचं आहे. त्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते म्हणजे माझ्या सावीचं. आता लवकरात लवकर मधूला आपण गोड बोलून सावी आपल्याला दत्तक मिळवणं गरजेचं आहे. तर इकडे मधू फोनवर बोलत आहे. मधूने शकुंतलाला फोन लावलेला आहे आणि झालेला सगळा प्रकार ती शकुंतलाला सांगत आहे. हे ऐकल्यावर शकुंतलाला मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण झालेली गोष्ट ही जरी चांगली असली तरी ती ज्या पद्धतीने झालेली आहे ती पद्धत फक्त सिंधूची आहे. ही गोष्ट शकुंतला मधूला सांगत आहे. मला तर आता 100% गॅरंटी वाटते की ही कृष्णा नसून ही सिंधूच आहे. कारण तिनं ज्या पद्धतीने ही केस सॉल्व्ह केलेली आहे, त्या पद्धतीनं मला तर असंच वाटतंय, असं ती मधूला सांगते. मधू म्हणते, "पण मला असं वाटत नाही. मग माझ्याकडे एक प्लॅन आहे, त्याप्रमाणे आपल्याला जावं लागेल," असं ती बोलत असते. तर इकडे सिंधू गोदाला सांगत आहे, की आपल्याला लवकरात लवकर सावीला मिळवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काही जरी करावं लागलं, तरी माझी करण्याची तयारी आहे. गोदा म्हणते, "नक्कीच, आपण जे पाहिजे ते करूया, पण आता सावीला मिळवल्याशिवाय आपण शांत राहायचं नाही." ऋषभ आणि रेश्माचा लग्नाचा प्लॅन जसा सक्सेस झालेला आहे, तसाच आता हा प्लॅनसुद्धा आपल्याला सक्सेस करायचा आहे, असं ती बोलत आहे. तर इकडे शकुंतला आणि मधू बोलत आहेत. मधू शकुंतलाला सांगते, की माझ्याकडं एक प्लॅन आहे. जर का या प्लॅनमध्ये कृष्णा फसली, तर ती सिंधू आहे हे आपल्याला स्पष्टपणे समजणार आहे आणि जोपर्यंत ती कृष्णा आहे का सिंधू आहे कळत नाही, तोपर्यंत मी तिला सावी देणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की रेश्मा, ऋतुजा, राजश्री आणि रुक्मिणी या हॉलमध्ये बसलेल्या आहेत. ऋषभ देखील तेथेच आहे. आता लवकरात लवकर राघव आणि सिंधू यांचं लग्न धूमधडाक्यात लावून द्यायचं असं राजश्री सर्वांना बोलत आहे. राजश्रीचं बोलणं ऋतुजाला मात्र चांगलंच पटत आहे. कारण सिंधूने आता ऋषभ आणि रेश्मा यांना एकत्र आणलेलं आहे, त्यामुळं ऋतुजा जाम खुश आहे. पण रुक्मिणी मात्र या गोष्टीवर खुश नाहीये. रुक्मिणीला अजून देखील सिंधू आणि राघव यांचं लग्न व्हावं असं तिच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाहीये. लग्नाचा विषय इतका उत्साहानं सुरू असताना रुक्मिणीच्या मात्र चेहऱ्यावर जराही आनंद नसतो. पण राजश्री म्हणते की आपल्याला लवकरात लवकर लग्नाची तयारी करणं गरजेचं आहे. तर हॉलमध्येच ऋषभ आणि रेश्मा मात्र एकमेकाचा हात हातात घेऊन एकमेकाच्या डोळ्यात पाहत आहेत आणि आपण खूप दिवसांनी एकत्र आलेलो आहोत या गोष्टीचा आनंद व्यक्त करत आहेत. त्या दोघांचं एकमेकावरील प्रेम पाहून सर्वांना छान वाटतं. पण आता लग्नाचा विषय चालू असतो तेव्हा रुक्मिणीला मात्र तेथे थांबण्याची इच्छा नसते आणि रुक्मिणी जायला लागते. ही गोष्ट राजश्रीच्या लक्षात आलेली असते की रुक्मिणी अजून देखील या लग्नावर खुश नाहीये. चाललेल्या रुक्मिणीचा रस्ता कृष्णाने अडवलेला आहे. तेव्हा ती कृष्णाला सांगते की मला पक्षाचं काम आहे आणि मला जायचं आहे. तेव्हा कृष्णा तिला म्हणते की "ए फडफड, तू पक्षाचं काम करणारच ना, कारण तू फडफड आहेस." तिचं हे असं बोलणं ऐकून रुक्मिणीला मात्र राग आलेला असतो. "मला काही बोलू नको, मला खरोखर खूप काम आहे," असं म्हणून ती तिच्या अंगावर जात असते. मात्र सिंधू या सर्व गोष्टीचा आनंदच लुटताना आपल्याला पाहायला मिळते. रुक्मिणी किती जरी चिडलेली असली तरी आपला प्लॅन आता सक्सेस झालेला आहे आणि आपलं आता राघवबरोबर लग्न होणार आहे या गोष्टीचा आनंद सिंधूच्या चेहऱ्यावर असतो. पण तीच गोष्ट रुक्मिणीला नको असते. रुक्मिणी म्हणते की "तुम्हाला काय करायचे ते इथं करत बसा. मी मात्र इथं थांबणार नाही." "ए फडफड, तुझ्या चेहऱ्यावर किती दुःख दिसतंय बघ जरा," असं म्हणून कृष्णा मुद्दाम तिला खिजवत असते. तेव्हा रुक्मिणी तिला म्हणते, "हे बघ, तुला मी सांगितलंय ना, तुला लग्न करायचं तर तू कर, पण उगाच तू माझ्या नादी लागू नको," असं म्हणून रुक्मिणी पण तिला बोट करून बोलत असते. तेव्हा राजश्री म्हणते, "सिंधू, आता तू हिच्या अजिबात नादी लागू नको. ये, इथं माझ्याजवळ बस. आपल्याला आता लग्नासाठीची शॉपिंग करायची आहे आणि त्यासाठी मी काही साड्यासुद्धा ॲपवर बघितलेल्या आहेत. त्या एकदा तू बघ, तुला त्या पसंत पडतायत का?" आता सिंधू त्यांच्याजवळ बसते आणि ॲपमधून एक-एक साडी ती पाहत असते. आपल्याला ही साडी अजिबात पसंत नाहीये असं देखील तिने राजश्रीला सांगून टाकलेलं असतं. तेव्हा राजश्री म्हणते, "असं असेल तर तू आणि राघव दोघंजण शॉपिंगला जा आणि तुम्हाला जसलं काही शॉपिंग करायचं आहे ना, ते शॉपिंग करा." तेव्हा सिंधू एकदम खुश होते आणि म्हणते, "ही आयडिया सगळ्यात चांगली आहे. आपल्याला जसलं पाहिजे ना, तसलं आपण खरेदी करणार आहे."
पण राघव माझ्याबरोबर शॉपिंगला येईल का? असं सिंधू म्हणते. तेव्हा राजश्री सांगते, की "मी त्याला सांगते, तू काहीच काळजी करू नको." यांचं बोलणं चालू असतानाच राघव तेथून जवळून जात असतो आणि राजश्री त्याला थांबवते आणि म्हणते, की "आता तुमचं लग्न जवळ आलेलं आहे. त्यामुळं शॉपिंग करणं गरजेचं आहे. तू आज सिंधूला घेऊन शॉपिंगला जायचं आहे. काहीही कारण आणि सबब तू सांगू नको." पण आता राघव म्हणतो, "हे आज शक्य नाही. कारण माझी अतिशय महत्त्वाची केस आहे आणि कदाचित रात्री यायला सुद्धा मला उशीर होणार आहे. त्यामुळं आज तर शॉपिंग जमणार नाही." पण सिंधू त्याच्या समोरच जाते आणि म्हणते, "आपल्याला तर आजच शॉपिंग करायची आहे. लग्न करायचे म्हणल्यानंतर शॉपिंग तर आजच केली पाहिजे." असं म्हणून ती राघवच्या समोर जाऊन उभारते. राघव म्हणतो, "पण ते आज शक्य नाही." ते म्हणते, "आज शक्य आहे. मी तुझी वाट बघणार आहे आणि मी आता बाहेर जाणार आहे आणि तिथे जाऊन तुझी वाट बघणार आहे. तू यावंच लागणार आहे. तू मला पिंकी प्रॉमिस कर, की तू येणार आणि आपण दोघांनी शॉपिंग करायची." तिचा हा बालिशपणा पाहून खरं तर राघवला राग येत असतो. पण आता त्याला हो म्हणण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. राघव म्हणतो, "ठीक आहे. बघूया. मी काही प्रॉमिस करत नाही, पण मला जर का वेळ मिळाला तर मी नक्की येईल." एवढं बोलून राघव निघून गेलेला असतो. आता सिंधू तिच्या रूममध्ये चाललेली असते. तेवढ्यात तिच्या कानावर मधूचे शब्द पडतात. "अहो सिंधू आता इथं राहत नाही. त्यामुळं आमचा आणि तिचा काही संबंध नाहीये. कोण आत्या, शकू आत्या वगैरे आम्हाला काही माहीत नाहीये. जरी तिला काही झालं असलं तरी आम्हाला काही सांगू नका." असं ती फोनवरून बोलत असते आणि नेमके ते शब्द सिंधूच्या कानावर पडतात. शकू आत्या म्हणल्यानंतर ती एकदम सीरियस होते आणि शकू आत्याला काय झालं असेल असा प्रश्न तिच्या डोक्यात येतो. तर इकडे मधू फोनवर मुद्दाम बोलत असते, की "सिंधू नाहीये, त्यामुळे शकू आत्याला काही जरी झालेलं असलं तरी आमच्या घरातलं कोणीही तिकडे येऊ शकत नाही आणि वारंवार फोन करून आम्हाला त्रास देऊ नका." खरं तर फोनच्या दुसऱ्या बाजूला शकुंतला असते आणि शकुंतला म्हणते, की "काय झालं? आली का ती कृष्णा? बरं झालं. असंच तिला आपल्याला फसवायचं आहे." शकू आत्या आजारी आहे ही गोष्ट आता सिंधूला समजलेली असते आणि या गोष्टीमुळे खरोखरच सिंधू आता सीरियस झालेली आहे. कारण तिला शकू आत्याचं बोलणं आठवत आहे. शकू आत्या इतकी खुशमिजाज, पण आता तिला काय झालेलं असेल असा प्रश्न सिंधूला पडतो आणि ही गोष्ट आपल्याला मधूकडून जाणून घेणं गरजेचं आहे असं देखील मनोमन तिला वाटत असतं. पण जर का आपण डायरेक्ट विचारलं तर तिला शंका येईल. ही गोष्टसुद्धा सिंधूच्या लक्षात येते आणि आता आपण आतमध्ये जाऊन काय बोलावं असा प्रश्न तिला पडलेला आहे. पण आता मधूने फोन ठेवून टाकलेला असतो. सिंधूला आता मधूकडून हे सगळं जाणून घ्यायचं असतं आणि सिंधू आतमध्ये जाते आणि म्हणते, की "काय झालं? सुंदरी, तू तर एकदम टेन्शनमध्ये दिसत आहे." तेव्हा मधू सांगते, की "काय नाही गं, अशीच एक आमच्याकडं शकू आत्या म्हणून होती आणि तिला हार्ट अटॅक आलेला आहे. त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही आहे. त्यांचा आणि त्या सिंधूचा संबंध आहे. पण आता ती गेलेली आहे म्हणल्यानंतर आपण कशाला काय बोलायचं आहे? तिला हार्ट अटॅक येऊ दे, नाहीतर ते मरू देत. आपल्याला काय करायचं आहे? आता हे दवाखान्यातून सारखे फोन येत आहेत आणि लवकरात लवकर तुम्ही या असं मला म्हणतायत. पण आपण काही जायची गरज नाहीये, असं ती मुद्दाम सिंधूला म्हणते. सिंधूचा चेहरा सिरियस होतो. तेव्हा मधू म्हणते, "काय झालं? तुला काय टेन्शन आलंय का?" कृष्णाला खरोखरच टेन्शन आलेलं असतं. कृष्णा तिच्यासमोरून चेहरा लपवते आणि म्हणते, "टेन्शन? आपल्याला काय करायचं टेन्शन?" मधू म्हणते, "पण मला असं वाटतंय तुला जरा टेन्शन आलेलं आहे." कृष्णा म्हणते, "आपल्याला टेन्शन-बिन्शन काय आलेलं नाहीये. आपल्याला वाईट वाटतं. आता बघितलं ना, राजश्री मदर देखील आजारी होते. तिच्यासाठी आपण इथपर्यंत आलो. असं कोणी आजारी असलं ना, की आपल्याला वाईट वाटतं." असं म्हणून ती तिकडून निघून जाते. मधू तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण कृष्णा तिच्या समोरून निघून जाते. कृष्णा थोडीशी सीरियस झालेली आहे, ही गोष्ट मात्र मधूच्या लक्षात आलेली आहे. तेव्हा ती म्हणते, की "कृष्णा, तू जर का सिंधू असशील, तर तुझी परीक्षा घेतल्याशिवाय तुला 6वी मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव." तिने लगेचच शकुंतलाला फोन केलेला असतो आणि शकुंतलाला सांगितलेलं असतं, की ही बातमी तिला सांगितलेली आहे. शकुंतला म्हणते, "मग काय झालं?" तेव्हा मधू म्हणते, की "तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला जरा तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की शकुंतला आणि मधू यांनी आता दुसरा प्लॅन केलेला आहे. शकुंतला मधूला म्हणते, की "राघव आणि सिंधू जेथे भेटणार आहेत, तर त्या ठिकाणी तू जाणं गरजेचं आहे आणि ते नक्की काय बोलतायत, कुठं भेटतायत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. प्लॅन थोडासा रिस्की आहे, पण करणं गरजेचं आहे." तर खरोखरच राघव आणि सिंधू एकमेकाला भेटलेले आहेत. शॉपिंगसाठी ते दोघं एकत्र आलेले असतात आणि एका हॉटेलमध्ये बसलेले असतात. त्याच वेळेस मधू त्यांचा पाठलाग करत पोहोचलेले आहे. मधू त्यांचं बोलणं चोरून ऐकत आहे.
राघव कृष्णाला म्हणत आहे, की "तू इतके दिवस काय करत होतीस आणि कुठे गेली होतीस याबद्दलची डिटेल माहिती मला पाहिजे." पण राघवच्या या प्रश्नावर कृष्णा शांत बसलेला आहे. कृष्णा आता या प्रश्नाचं काय उत्तर देणार आहे हे मधूला देखील ऐकायचं असतं. तर त्यानंतर कृष्णा आणि गोदा एकमेकीला बोलत आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. लवकरात लवकर सावीला मधूच्या तावडीतून सोडवणं गरजेचं आहे आणि सावीला आपण दत्तक घेणं गरजेचं आहे, असं ती गोदाला सांगत आहे. पण त्या अगोदर शकू आत्या आजारी असेल तर मला तिला पाहायला जाणं गरजेचं आहे. शकू आत्या नक्की कोण आहे? हे गोदाने तिला विचारलेलं असतं. तेव्हा सिंधूने तिला सर्व काही सत्य सांगितलेलं असतं. आता सिंधू नक्कीच तिला भेटायला जाईल ही आशा शकुंतलाला आहे. पण खरोखरच सिंधू असं करेल का? ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक